It's Omkar style. जान सिफारिश जो करता हमारी बेटा तो बता शमो गया पर गिरा के कभी है तो बता जिद है अब तो It's Omkar style. जान सिफारिश जो करता हमारी बेटा तो बता शमो गया पर गिरा के कभी है तो बता जिद है अब तो आता जो तुम्ही प्रीवियस व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं ना. आपण जो मटेरियलमध्ये बीटवॉर्ड दिला तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तुम्ही ॲड करायचं आहे. हा बीटवॉर्ड ते ॲड केल्यानंतर त्याच बीटवॉर्डवरती क्लिक करायचे. खाली थोडे ते स्क्रोल करून एक्स्ट्रा कॉर्ड्स ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीटवॉर्ड त्यावरती क्लिक करायचा. ह्या बीटवॉर्डमध्ये आपण बीट दिले तर 1-2-3 अशा बीट आहेत. ज्यातून चेंज होतं तिथे हा जो व्हिडिओ आहे तो स्पीड करायचा. पहिली बीट पाहिजे आपली इथे कुठे चेंज होत आहे. थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होतं. ठीक आहे, इथे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट इथे चेंज होत आहे तर सिम्पली इथे पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हा जो बीटवॉर्ड आहे शेवटच्या बीट मार्फत ते तुम्हाला कट करत न्यायचं. कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिम्पली हे ज्या वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी झाली पहिली त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्या. 2 बटन इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे इथून प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो, सर्व फोटो इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीट नॉस इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, हे जे ट्रान्सफर आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्टमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लास्ट नॉच इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि हे जे खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायचे. आणि इथून मग अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, पहिल्या फोटो बशी यायचं आहे. त्या फोटो बशी आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून कंपोज ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1 चा सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला सिम्पली कांबो मधलाच प्लॅन नंबर 2 चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता हे जे 2 इफेक्ट आहे ना, आता आपल्याला कसे ॲड करायचे तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1 द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो प्लॅन नंबर 2, त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा प्लॅन नंबर 1 प्लॅन नंबर 2 अशा करत सिम्पली आपल्याला कुठपर्यंत द्यायचा आहे. हा जो आपला इथला फोटो आहे ना, इथे तुम्ही पाहू शकाल की 6 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचे. त्या फोटो बशी आल्यानंतर म्हणजे ॲड करत यायचा प्लॅन नंबर 1 चा इफेक्ट आणि 2 चा इफेक्ट. इथून सर्व फोटोला इथून ॲड केल्यानंतर तो इफेक्ट त्याच्या पुढचा हा फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून पुन्हा कांबोमध्ये यायचं आहे. यामध्ये इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर लेफ्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला आहे ना सिम्पली कांबोमधला झूम 1 चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या पुन्हा आपल्या कांबोमधलाच डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे ना, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना आउटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लिप बुकचा इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि हा जो इफेक्ट आहे त्याच्या पुढच्या फोटोला करत कुठपर्यंत ॲड करत आणायचा आहे. सिम्पली हा जो आपला आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्या 10 सेकंद तिथपर्यंत आणायचा आहे. आणल्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली इन मधला मॅजिक इनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली इन मधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा जो फेड आहे तो शेवटच्या फोटोपर्यंत इथून ॲड करत न्यायचा आहे. म्हणजे इथल्या फोटोपासून इथून पाहू शकाल की 12 सेकंदाच्या फोटोपासून जे पण पुढचे फोटो राहतील शेवटपर्यंत त्या फोटोला आपल्या सिम्पली व्हायब्रेटिंग पॅनलचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. इनमध्ये हा मिळून जाईल. इथं अशा पुढच्या फोटोला सिलेक्ट करत गेल्यानंतर शेवटपर्यंत न्यायचं. नेल्यानंतर पहिल्यांदा टेचे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू तर मग ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा तो सिलेक्ट करायचा. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून हा जो आपल्याला 7 सेकंदाच्या त्याच्या मागचा फोटो आहे ना तिथपर्यंत आणायचा आहे. आल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचा आहे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये पुन्हा येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग कॉलेजचा तो सिलेक्ट करायचा. ह्याच्या बॅकची लेंथ असेल हा जो आपला आहे ना 7 सेकंद तिथला फोटो त्या फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 12 सेकंद तिथला फोटो तिथे यायचा. आणि व्हिडिओ वरती क्लिक करून येतो तुम्हाला सिम्पली हा जो आपला डेकोरेशनचा ऑप्शन आहे तिथे यायचा आहे.
आणि यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल मिनी रिम्बोचा आहे तो सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल इथे 12 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत आणायची. आणल्यानंतर हा व्हिडिओ आहे तिथं आपल्या आता क्रिएट होऊन जाईल. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.